नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की कोणत्या प्रकारच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ज्या आहेत त्या जागा निघालेल्या आहेत. फक्त 8वी पास असणाऱ्यांना चांगली संधी आहे. तर चला बघूया सविस्तर जाहिरात. तर बघू शकता मित्रांनो, इथं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ज्या आहेत त्या जागा निघालेल्या आहेत आणि जागा ज्या आहेत त्या कोणत्या पदासाठी निघालेल्या आहेत तर त्या जागा आहेत रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सब स्टाफ अँड ऑर सब स्टाफ, म्हणजे सफाई कर्मचारी कम जे काही बँकेतलं सब स्टाफ आहे त्या प्रकारचं या पोस्टचं नाव आहे. तर या इथं बघू शकता या पदासाठी जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे 20 डिसेंबर 2023 ते 9 जानेवारी 2024पर्यंत तुम्हाला जे आहे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा मॉडिफिकेशन काय असेल ते अर्जामध्ये करायचं आहे. तर पेमेंटसाठी तुम्हाला 20 डिसेंबर 2023 ते 9 जानेवारी 2024पर्यंत जे आहे ते पेमेंट करायचं आहे. तर ₹175 प्लस GST ही जी परीक्षा फी आहे ती SC, ST, PWD यांच्यासाठी आहे आणि ₹850 प्लस GST ही इतर कॅन्डिडेटसाठी जी आहे ती परीक्षा शुल्क त्यांनी ठेवलेलं आहे. डाउनलोड करायचं आहे कॉल लेटर आपल्याला जानेवारी 2024मध्ये आणि प्री एक्झाम आहे जानेवारी 2024मध्येच. आणि एक आपल्याला कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी जानेवारी फेब्रुवारी 2024मध्ये आणि ऑनलाईन एक्झाम होणार आहे फेब्रुवारी 2024मध्ये. रिझल्ट लगेच लागणार आहे ऑनलाईन एक्झामचा फेब्रुवारी 2024मध्येच. आणि झोन वाईज तुम्हाला कॉल लेटर जे आहे ते आपल्या लोकल लँग्वेजमध्ये परीक्षा देण्यासाठी मार्च 2024मध्ये डाउनलोड करायचं आहे. आणि लोकल लँग्वेजमध्येच जे काही झोन वाईज जे आहेत कंडक्ट लिस्ट ती मार्च 2024मध्येच जे आहे ते डिक्लेअर होईल आणि तुम्हाला ऑफिशियली काम एप्रिल 2024पासून तुम्ही चालू करू शकता. तर अशा प्रकारे त्यांनी सर्व काही माहिती दिलेली आहे. पोस्ट डेस्टिनेशन काय आहे, सफाई कर्मचारी कम सब स्टाफ अँड ऑर सब स्टाफ अशा प्रकारे दिलेला आहे. जॉब प्रोफाईल काय आहे तर ऑल द नॉर्मल अँड रुटीन ड्युटीज ऑफ द सब ऑर्डिनेट स्टाफ अशा प्रकारे स्टाफ कॅडरे अँड फॉर परफॉर्मन्स ऑफ विच नो स्पेशल पे शाल बी पेबल. तर अशा प्रकारे जॉब प्रोफाईल दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. स्केल पे काय असणार आहे तर सिलेक्टेड कॅन्डिडेट असणाऱ्यांसाठी. तर बघू शकता या इथं त्यांनी दिलेलं आहे कमीत कमी जे आहे ते 25,145 आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वर्गवारीनुसार त्यांनी इथं वेतन जे आहे ते दिलेलं आहे. तर याशिवाय इथं तुम्हाला बघू शकता विविध प्रकारचे अलाउन्सेस आहेत. त्याचबरोबर DA, HRA, CCA अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, स्पेशल पे, लिव्ह फेअर कन्सेशन, लिव्ह एन्हान्समेंट अशा प्रकारचे मेडिकल एड ज्या आहेत त्या इतर सुविधासुद्धा या इथं मिळणार आहेत. यासाठी पात्रता काय लागणार आहे तर अर्ज करणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा आणि त्याचबरोबर त्याने जे आहे वयोमर्यादासुद्धा पूर्ण करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याची वयोमर्यादा ही 18 वर्ष आणि किमान 26 वर्ष असणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे वयोमर्यादा 31 मार्च 2023 रोजी पूर्ण केली असणे अतिशय महत्त्वाचं आहे. जनरल कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारचं जे वयामध्ये आरक्षण नाही किंवा वयामध्ये शिथिलता नाही. तर कास्टमध्ये जे असेल त्यांना 5 वर्ष आहे आणि अदर बॅकवर्डसाठी 3 वर्ष आहे आणि इतरांसाठी 10 वर्षाचं जे आहे ते दिलेलं वयामध्ये सूट दिलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती त्यांनी PDF फाईलमध्ये दिलेली आहे. तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि सविस्तर जाहिरात बघू शकता. तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर कमीत कमी 10वी पास असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या इथं 10वी पास जे व्यक्ती आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात.
तर या इथं तुम्ही बघू शकता सर्व माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. विविध प्रकारचे आरक्षणसुद्धा आहेत. त्या आरक्षणानुसार सुद्धा या इथं ज्या आहेत त्या जागा आहेत. तर बघू शकता सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित बघून मगच अर्ज करा. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.